नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 चे भविष्य भाकीत। या सप्ताहात रवी प्लुटो युती होत असून मंगळ मिथुन राशीत वक्री आहे। 24 जानेवारी पासून बुध मकर राशीत प्रवेश करीत असून बुध प्लुटो युती होणार आहे, तर शुक्र मीन राशीत प्रवेश करीत असून शुक्राची राहू व नेपच्यून बरोबर युती होत आहे। ग्रहस्थितीचा विचार करता बुध प्लुटो युतीमुळे हा सप्ताह लहान मुले, लेखक, साहित्यिक, पत्रकार, प्रसार माध्यमांसाठी पुढील काळ प्रतिकूल दर्शवतो। मोठ्या लेखक, साहित्यिकाचा मृत्यू या काळात संभवतो। मुले, विद्यार्थी यांच्या अपघाताच्या घटना संभवतात। या योगामुळे साहित्य संमेलनांमध्ये वादग्रस्त वक्तव्य झाल्याने काही लेखक, साहित्यिकांवर टीका होईल। संमेलनामध्ये मोठे मतभेद, वादविवाद होतील। या सप्ताहात रवी प्लुटो योग होत असल्यामुळे कुंभमेळा किंवा धार्मिक स्थळांवर अपघात किंवा आगीच्या दुर्घटना संभवतात। वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही साधू संत अडचणीत येतील। कुंभमेळ्यात 2 गटात संघर्ष अनुभवास येईल। मात्र रवी गुरुचा नवपंचम योग होत असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक, साधू संत कुंभमेळ्यात सहभागी होतील। यावेळी विक्रमी संख्येने प्रयागराजमधील कुंभमेळा यशस्वी होईल। दशमात शनी स्वराशीत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे बळ वाढेल। विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात सामील होतील। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची प्रचारात आघाडी दिसून येईल। मात्र पुढील महिन्यात रवी शनी युती होत असल्यामुळे भाजप व आपमध्ये संघर्षपूर्ण लढत होईल। केंद्रस्थानातील गुरुचा भाजपाला फायदा होऊ शकतो। मात्र मीन राशीत निकाल लागणार असून आम आदमी पक्षाला पुन्हा सत्ता मिळू शकते। या काळात शुक्राचा उच्च राशीत प्रवेश होत असून स्त्रीवर्ग कलाकारांना मोठे यश मिळू शकते। दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर संधी मिळण्याची शक्यता राहील। मात्र शुक्र राहू नेपच्यून योगामुळे स्त्री व कलाकार यांच्यावर आरोप होतील। या योगामुळे मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील। फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना वाढतील। शुक्र मंगळ केंद्र योगामुळे मोठे कलाकार वादविवादात अडकतील। धनस्थानी मंगळ वक्री झाल्यामुळे या काळात देशाच्या, राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये घसरण दर्शविते। महागाईमध्ये मोठी वाढ होईल। शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती दर्शविते। गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची देखील शक्यता राहील। या काळात आग, अपघात, रेल्वे, विमान दुर्घटना, वादळे, भूकंप यांसारख्या घटनांमधून हानी संभवते। खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून आशियाई स्पर्धेत मोठे यश मिळणे कठीण राहील। पोलीस लष्करासाठी हा काळ कटकटीचा राहील। मोठे गुन्हेगार, दहशतवादी, नक्षलवादी यांच्याशी 2 हात करावे लागतील। शेजारील राष्ट्रांमधील असंतोष वाढण्याची शक्यता असून हिंसा, स्फोटक घटना संभवतात। साप्ताहिक राशी भविष्य। मेष, प्रमोशन होईल। सप्ताहात होणारा रवी गुरुचा नवपंचम योग अधिकार वाढवणारा असून नोकरीत प्रमोशनची संधी मिळेल। राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान सन्मान, प्रतिष्ठा, मोठे पद देणारा योग असून उत्पन्नात देखील वाढ होईल। 29 जानेवारीची अमावस्या मोठी संधी देणारी राहील। वृषभ, तीर्थयात्रा, धार्मिक कार्य कराल। भाग्यस्थानातील रवी गुरुचा शुभयोग प्रवासामुळे भाग्यदायक करणारा राहील। आरोग्यात चांगली सुधारणा होईल। 21 जानेवारीची अमावस्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देईल। सप्ताहाच्या शेवटी मोठे लाभ होतील। मिथुन, मोठा खर्च कराल। 29 जानेवारीची अमावस्या अष्टम स्थानी होत असल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील। उत्तरार्धात मनासारख्या घटना होतील। तीर्थयात्रा, मोठे प्रवास होतील। कामानिमित्त मोठा प्रवास होईल। नोकरी व्यवसायात संभ्रम निर्माण होईल। कर्क, मोठा लाभ होईल। रवी गुरुचा शुभयोग तरुणांचे विवाह जमवण्यासाठी अनुकूल राहील। भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल।
कोर्ट कचेरीचे निकाल मनासारखे लागतील, वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे होतील, उत्तरार्धात सहलीचा आनंद घ्याल। सिंह, नवीन नोकरीची संधी मिळेल। अमावस्या षष्टम स्थानी होत असून दशम स्थानातून रवी गुरुचा शुभयोग होत आहे। नोकरीत मोठे बदल होतील, प्रमोशन होईल, कोर्ट कचेरीत यश मिळेल। कन्या, परीक्षेत मोठे यश मिळेल, विद्यार्थ्यांना परीक्षेत अनपेक्षित यश मिळेल, पदवी पुरस्कार मिळतील, नवविवाहितांना गुड न्यूज मिळेल, शेअर मार्केटमध्ये लाभ होतील। तूळ, घर, वाहन, जागा खरेदी होईल। रवी गुरुचा नवपंचम योग होत असल्यामुळे प्रॉपर्टीच्या कामातून मोठा फायदा होईल। घर, वाहन खरेदी होईल, वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून पैसा मिळेल, नोकरीत चांगले बदल। वृश्चिक, तरुणांचे विवाह जमतील, पार्टनरशिपच्या व्यवसायात मोठा फायदा होईल, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील, जागेविषयी कायदेशीर कामात व्यस्त राहाल, तरुण वर्गाला प्रेम प्रकरणात यश मिळेल। धनु, नवीन वस्तूंची खरेदी होईल, धनस्थानातून अमावस्या होत असून षष्ठ स्थानातून रवी गुरुचा शुभयोग होत आहे। नोकरीत प्रमोशन मिळेल, कुटुंबात शुभ घटना घडतील, घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल, पाहुण्यांची देखील वर्दळ वाढेल। मकर, हितशत्रूंवर विजय मिळेल, पंचम स्थानातून रवी गुरुचा शुभयोग होत आहे, आरोग्य उत्तम राहील, संतती सौख्य उत्तम राहील, शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा होईल, नोकरीत मोठा बदल होईल, मोठी गुंतवणूक कराल। कुंभ, घर खरेदीसाठी कर्ज घ्याल, मोठे प्रवास परदेश गमनाची संधी मिळेल, घर, वाहन यासाठी कर्ज घ्याल, मुलांशी मतभेद टाळावेत, शेअर मार्केट पासून दूर राहणे योग्य राहील। मीन, इच्छा पूर्ण होईल, मनासारख्या घटना होतील, मोठी इच्छा पूर्ण होईल, लेखन, कला, खेळ यात प्रसिद्धी यश मिळेल, तीर्थयात्रा, सहली, मनोरंजन यातून आनंद मिळेल, भावंडांकडून सुखवार्ता कळतील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।